आपण त्यांना संदेश दिला होता की तुम्ही 8 दिवस आम्ही थांबतो, साखळी उपोषण करतो. आम्हाला उपोषण आपण सोडून साखळी उपोषण केलं. 8 दिवसात जर तुम्ही म्हणजे 21 तारखेपर्यंत जर तुम्ही आम्हाला न्याय दिला नाही तर मात्र आम्ही रस्त्यावर होतो. आणि म्हणून आजचा तो दिवस झाला आहे. आज आपल्या 13 जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी आदिवासी क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे आंदोलन सुरू आहे. आताच आम्ही पेट वरून या ठिकाणी आंदोलन झालं. जवळजवळ 5-6 किलोमीटर गाड्यांची रांग त्या ठिकाणी लागली आहे. कशा प्रकारचे आंदोलन आपल्याला या ठिकाणी सुरू करायचं आहे. कारण आहे की आमच्या हक्काच्या नोकऱ्या आहेत. आमच्या तोंडाची आलेला घास तुम्ही विस्कळत आहात. आमचा न्याय हक्क, न्याय मागण्या ज्या आमच्या आहेत त्या आम्हाला द्या, अशा प्रकारची आपण विनंती सरकारला करत आहोत. मान्य सरकारने आमच्या विनंतीला मान्यता द्यावी आणि आमच्या ज्या मुलं या ठिकाणी जे आता शिकून नोकरीला लागणार आहेत त्यांना संधी उपलब्ध करून दिली तर आमची भविष्याची पिढी या ठिकाणी उद्या प्रकारची हानी या ठिकाणी आहे. म्हणून या ठिकाणी मला खरं तर मला सांगतानाही खंत वाटते की आज आपण या ठिकाणी जे जमले आहात मॅक्सिमम या ठिकाणी ते तुम्हाला अशिक्षित बनणार नाही, पण जे खेड्यात गावात राहतात, जे मोलमजुरी करतात असेच बांधव या ठिकाणी जमले आहेत. आणि आमच्यासारखे शिकून मोठे झालेले नोकरी मिळवणारे मात्र त्या ठिकाणी आजही आपली आपली नोकरी सुखाने उपभोगताना दिसत आहेत. मला त्यांनाही आव्हान आहे की त्यांना जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत आपला लढाई आपल्याला लढता येणार नाही. या ठिकाणी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आंदोलन या ठिकाणी चालवले आहे. हे आंदोलन जोपर्यंत आपल्याला महाराष्ट्र शासनाचा संदेश येत नाही आपल्याला तोपर्यंत आपण हे आंदोलन सुरू होऊया अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो.